नमस्कार, महासागरच्या क्राईम न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचं किंवा हत्या करण्याचं सत्र सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीने दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न केल्याचा राग मनात धरून बापाने आपल्या जावयाला धारदार शस्त्राने वार करून संपवलं। त्यानंतर प्रेम प्रकरणातून उरणमधील तरुणीला तिच्या प्रियकराने संपवल्याची घटना घडली। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता। दरम्यान त्यानंतर प्रेम प्रकरणातूनच साताऱ्यामध्ये तरुणीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे। कराडमध्ये 30 जुलै मंगळवारी रात्री वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला होता। या घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रेम प्रकरणातून प्रियकरानं प्रेयसीची इमारतीवरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे। तसंच संशयितानं आत्महत्येचा बनाव केला। या प्रकरणी ध्रुव चिक्कार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कराडमधील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कराडमध्ये दाखल झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती। रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात अधिकारी तळ ठोकून होते, मात्र अधिकृत माहिती दिली जात नव्हती। रात्री उशिरा मृत तरुणीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। मूळची बिहारची असणारी 21 वर्षीय तरुणी तसंच ध्रुव चिक्कार हे दिल्लीत एकत्र शिकत होते। त्यानंतर दोघांनीही कराडच्या मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता। ध्रुव हा मलकापूर मधील सनसिटी मध्ये राहत होता। मंगळवारी 30 जुलै रोजी रात्री ध्रुवनं तरुणीला फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं। त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। रागाच्या भरात ध्रुवनं तरुणीला इमारतीवरून खाली ढकलून दिलं। त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती कराड पोलिसांनी दिली आहे। दरम्यान तरुणानंही आत्महत्येचा बनाव केला। त्यात तो जखमी झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणात मीडिया ट्रायल होऊ नये याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुरेपूर खबरदारी घेतल्याचं दिसून आलंय। घटना घडल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती देण्यासही टाळाटाळ केली। त्यामुळे हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याची शंका आली आहे। अखेरीस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे।